नमस्कार, मी तेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरती. आज माझं ढोबर थोडंसं खराब झालं आहे, पण सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे रशिया आणि युक्रेनचा वाद. लय लोकांच्या मनात प्रश्न आहे का तिसरं महायुद्ध होईन का, आहे का नाही. आणि त्याच्यात माझं ढोबर खराब झाला आहे. कंटिन्युअस प्रोग्राम चालू आहे बाहेरगावले इकडं तिकडं. आता परीक्षा होती तर रपारप व्हिडिओ घेतले, 8-8 तास पोट्याले शिकवलं. हे ढोबर थोडंसं खराब झालं आहे, त्याच्यामुळे मला सहन करून घ्या. लोकांच्या मनात प्रश्न आहे युद्ध झालं तर तिसरं महायुद्ध होईन का, अणुबॉम्बचा वापर एखादा देश याच्यात करण का, जर अणुबॉम्बचा वापर केला तर का होऊ शकते. सध्या रशियाच्या वाटी कोणी जायला तयार नाही आहे. रशियानं सरळ धमकी दिली का युक्रेनच्या मदतीले जो येईन तर मी डायरेक्ट अणुबॉम्ब त्याच्या उरावर टाकल्याशिवाय ठेवणार नाही. बटनच कुचकाचं काम आहे. कोणापाशी किती अणुबॉम्ब आहे, ठीक आहे. नोटो म्हणजे अशा देशाची संघटना आहे का जे म्हणते नोटोचे जे सदस्य आहे आमच्या उरावर जर कोणी हमला केला तर त्याच्यावर कावरल्या कुत्र्यासारखं आम्ही जाऊन पडीन. हे नोटो नावाचं पिलांटू कवा जन्माला आलं, हे नोटो का बरं जन्माला स्थापन घातलं, त्याच्यानंतर रशिया आणि युक्रेनचा वाद केव्हाचा आहे, ठीक आहे. काहून रशियाला वाटते का युक्रेन आपण जिंकला पाहिजे, असे असंख्य प्रश्न आहे. एक मागच्या व्हिडिओमध्ये आपण ओव्हरलुक पाहिलं का हे असं झालं. लय लोकायले डिटेल माहीत नाही. आजचा व्हिडिओ आपण डिटेल घेऊ. रशिया युक्रेनच्या वादाचा जन्म कुठं आहे हे पहिले समजून घ्या. रशिया युक्रेनच्या वादाचा जन्म इथून आहे का जगात पहिलं महायुद्ध झालं, ठीक आहे. आणि ते पहिलं महायुद्ध झालं 1914ला सुरू झालं, 1918ला ते संपलं पहिलं महायुद्ध, ठीक आहे. आता हे जे पहिलं महायुद्ध झालं, पहिलं महायुद्ध झाल्याच्या नंतर जगात दुसरं महायुद्ध झालं, ठीक आहे. पहिल्या महायुद्धात, ठीक आहे, लक्ष द्या बे, पहिलं महायुद्ध झालं. हे पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 या दरम्यान झालं. आणि त्याच्यानंतर जगात दुसरं महायुद्ध झालं. दुसरं महायुद्ध झालं 1939, ठीक आहे. लक्ष द्या बे, 1939 ते 1900, ठीक आहे. बा पहिलं महायुद्ध 1914 ते 1918पर्यंत. दुसरं महायुद्ध 1939 ते 5 ऑगस्ट 1900, ठीक आहे. 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945ला हिरोशिमा नागासाकीवर 2 अणुबॉम्ब अमेरिकेने टाकले. हे जे बदमाश चोट्टी अमेरिका आहे, पहिलंही महायुद्ध हिच्या भूमीवर नाही झालं आणि दुसरंही महायुद्ध हिच्या भूमीवर नाही झालं. हिनं नुसता जगाचा तमाशा पाहिला अमेरिकेनं. अमेरिका एवढा हुशार प्राणी आहे का पहिलंही महायुद्ध हे जे आताची तुम्हाला अमेरिका दिसून राहिली इथं, ठीक आहे, या अमेरिकेत पहिलंही महायुद्ध नाही झालं. पहिलं महायुद्ध युरोपात झालं आणि दुसरंही महायुद्ध युरोपात झालं, ठीक आहे. ह्या सारा सत्यानाश जगाच्या पाठीवर ह्या, ठीक आहे, युरोपातच घडला. अख्खं पहिल्या महायुद्धात नेस्तनाभूत झाला युरोप, दुसऱ्या महायुद्धात नेस्तनाभूत झाला युरोप. बेचिराग झाले. युद्धात कोण जिंकलं कोण हारल्या याच्यापेक्षा नुकसान दोन्ही देशाचं होते. हारो कोणी, हारो जिको कोणी, याले काही लेणं देणं नाही आहे. आता इथं ह्या जो युरोप आहे छटाकभर देश आहे, एवढूसं आहे. भारताची लोकसंख्या जर पाहिली ना भाऊ, तर भारताची लोकसंख्या जगात आता 130 कोटीच्या वर आहे आपण, ठीक आहे. किती म्हणलं आता 121 कोटी तर होती, 130 कोटीच्या वर आहे. ह्या बंद्या युरोप खंडात 20 कोटी लोक बसते. म्हणजे आमच्या उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या आता, ठीक आहे, 22 कोटीच्या वर आहे. बंदा युरोप आमच्या उत्तरखंडात बसते म्हणलं. एवढी लोकसंख्या आमच्या उत्तर प्रदेश राज्याची आहे. कसं करावं ह्या भारतातल्या लोकांचं. लाजाळू आहे म्हणते, मला लाज वाटते का हे कसे लोक असन. लाजाळू आहे म्हणते भारताचे लोक, कायचे लाजाळू आहे. खड्ड्यात एवढी लोकसंख्या वाढून राहिली. ते युरोप छटाकभर देश आहे. यानं पहिलंही महायुद्ध झेललं, दुसरं झेललं. अमेरिकेनं दुसऱ्या महायुद्धात नुसता तमाशा पाहिला भाऊ. आणि इंग्लंड, फ्रान्स, तुले AK-47 पाहिजे घेऊन जा, तुला रणगाडी पाहिजे घेऊन जा, कोणाला लढाऊ विमान पाहिजे घेऊन जा. सुस्तीच नाही गेली. ज्याले पाहिजे त्याले शस्त्र इकले. पैसे नाही ना एखाद्या देशाला, अजी माझ्यापाशी पैसे नाही, रणगाडी देता का, घेऊन जा ना, मग देतो ना, नाही जमलं झालं देश माझ्या नावानं करून देतो. ह्या असा सत्यानाश केला. दुसऱ्या महायुद्धात प्रचंड युद्ध साहित्य इकलं. बमाड युरोपातल्या देशावर कर्ज करून ठेवलं. तुम्हाला सांगतो पैसेवाले देश होते युरोपातले. जर्मनी एवढा खतरनाक देश आहे
का पहिल्याही महायुद्धात नेस्तनाबूत झाला, दुसऱ्याही महायुद्धात नेस्तनाबूत झाला, तरी आता बंद्या युरोप खंडात सगळ्यात पैसेवाला देश असेल तर जर्मनी. जर्मनीला माना लागेल या बाबतीत. पहिलंही महायुद्ध झाल्यावर दुसरं महायुद्ध करासाठी पुन्हा उठून उभा झाला. ठीक आहे, पण सगळ्यात वाईट अवस्था जर्मनीची होती. पुन्हा जर्मनी उभा केला. हे मात्र त्याच्यापासून शिकण्यासारखं आहे. तर जगात 2 महायुद्ध झाले. अमेरिकेवर एकही युद्ध नाही झालं. फक्त पर्ल हार्बर बेटावर अमेरिकेच्या ठीक आहे अमेरिकेच्या पर्ल हार्बर बेटावर हमला केला होता जपाननं अमेरिकेला युद्धात होण्यासाठी. तर भाऊ यायनं डायरेक्ट जगाच्या पाठीवर नवीन ठीक आहे अणुबॉम्ब यायनं जन्माले घातले होते. ते अणुबॉम्ब टेस्ट कुठं करायचे, पहिले टेस्ट घेतली अणुबॉम्बची. अणुबॉम्बची टेस्ट घेतल्यानंतर डायरेक्ट अणुबॉम्ब ठीक आहे डायरेक्ट अणुबॉम्ब हिरोशिमा नागासाकीवर वापरला. का खरंच अणुबॉम्ब किती विध्वंसक आहे. म्हणून आता सगळ्यात मोठा अणुबॉम्ब झार नावाचा रशियाकडे आहे. म्हणून रशियासोबत कोणीच पंगा नाही घेऊन राहिलो भाऊ. ठीक आहे, लय मोठा आहे. त्या झारवर एक व्हिडिओ सेपरेट बनवीन का रशियासोबत आता काऊन लोक रशियाला दांदून राहिले. मग आता 2 महायुद्ध झाले. 2 महायुद्ध झाल्यावर ठीक आहे 2 महायुद्ध झाल्याच्या नंतर जगाच्या पाठीवर लक्ष द्या. 2 महायुद्ध झाल्याच्या नंतर ठीक आहे आता त्याच्यात ठीक आहे 2 महायुद्ध झाल्यावर दुसऱ्या महायुद्धानं पुरा युरोप नेस्तनाबूत झाला. पुराच्या पुरं कर्ज युरोप खंडावर करून ठेवलं. आणि मग असा अमेरिका हवेत उडायला लागला. जगाला शहाणपण सांगायला लागला. जगात पैसे वाढले एखाद्या देशापाशी का तो दुसऱ्याला शहाणपण सांगते. अबे तुमच्या खिशात वाढू द्या पैसे, तुम्ही दुसऱ्याला शहाणपण सांगता. तर अमेरिका शहाणपण सांगे ए बेटो कोणी युद्ध करायचं नाही. मग युद्धानं कोणाचंही भलं होत नाही. या जगात युद्ध झाले नाही पाहिजे. या जगात युद्ध झाले नाही पाहिजे. 2 देशाच्या सीमेत भांडण आहे. ते भांडण सोडवण्यासाठी या जगात शांतता आणण्यासाठी आपण एक संस्था स्थापन करू बरं. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. ही अमेरिकेचं शहाणपण. जे देश भिकारीला लागले आहे, भिकारीला लागले असेल तुम्ही तर माझ्याकडे या. आपण एक संघटना स्थापन करू. जर सरकार ढोबरीला लागलं भिकारीला लागलं तर याने एक संस्था स्थापन केली इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. तुमचा देश नेस्तनाबूत झाला का, कर्जानं पैसे पाहिजे का, इकडे या. आपण IBRD इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट नावाची संस्था स्थापन करू. 17% शेअर होल्डर म्हणजे 17% वाटा जगाच्या एकटा अमेरिकेपाशी आहे. IMF मध्ये IBRD मध्ये. ठीक आहे, न्यू ब्रेटनवूड हॅम्पशायरच्या ठीक आहे परिषदेत 1984 अमेरिकेच्या पुढाकारानं जन्माले घातलेले हे पिलार आहे. समजलं का. अमेरिकेच्या पुढाकारानं जन्माले घातलेले हे पिलार आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर मग जगात जन्माले घातली आहे ना युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. ठीक आहे, तर या संस्था सगळ्यात दुसरं महायुद्ध 45 झालं त्याच्या अगोदरच हे कारभार सुरू झाला. न्यू ब्रेटनवूड हॅम्पशायरले याच्यात जगात व्यापार करायसाठी एक इंटरनॅशनल ठीक आहे ट्रेड ऑर्गनायझेशन स्थापन करायची ठरलं. पण ते जमलं नाही त्याचं झोंगाडणं. ठीक आहे, कोणाचं अमेरिकेचं, कारण त्याच्यात लय वाद होते. तर जगात शांतता नांदावी यासाठी युनो स्थापन केली. हे सगळ्या अमेरिकेचा आविष्कार आहे. आता अमेरिकेला आपला दबदबा निर्माण करायचा होता जगाच्या पाठीवर. का सालेले पार आता आपण पैसेवाल झालो. बंद्या जगावर कर्ज करून ठेवलं. बमाड शस्त्रसाठा वागला. 1938 आयसेनहॉवर नावाचे अध्यक्ष होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर. त्या आयसेनहॉवरनं आपल्या व्हाईट हाऊसले जगातली पहिली 4 व्हीलर काढणाऱ्या हॅनरी फोर्डले बोलावलं. अजी हॅनरी साहेब यावर काम आहे. हॅनरी साहेबाला वाटलं का राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर साहेबांना बोलावलं मग आपल्याला व्हाईट हाऊसवर. स्वतः आयसेनहॉवर साहेबानं त्याला बसवलं. स्वतःच्या हातानं चहा बनवून त्याच्या नड्यात उतला. घ्या चहा प्या. सालं वाटलं हॅनरी फोर्डले का सालं असं का झालं बघा डायरेक्ट राष्ट्राध्यक्ष माझ्यासाठी चहा बनवून राहिला. भाऊ तो आयसेनहॉवर इतका खतरनाक माणूस होता 1939. त्यानं ओळखून घेतलं का जगात दुसरं महायुद्ध सुरू होणार आहे. आता जगात दुसरं महायुद्ध सुरू होणार आहे बा. तर राष्ट्राध्यक्ष 1,00,000% हॅनरी फोर्डले वाटलं का आता कोणता तरी मोठा गेम आहे जो माझ्या हातून करून घेणार आहे. तर हॅनरी फोर्ड जो होता तर हॅनरी फोर्ड म्हणते राष्ट्राध्यक्ष साहेब तुम्ही चहा घ्या पाजला मले काम का आहे सांगतो ना चहा तर पिऊन घे धीर धरणं लखलख काय करतं. तर आयसेनहॉवरनं हॅनरी फोर्डले सांगितलं का ठीक आहे जगात दुसरं महायुद्ध पेटू शकते आणि जर आपल्याला पैसे कमवायचे असेल तर हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे.
त्याच्यात गोल्डन ऑपॉर्च्युनिटी युद्धात शोधून राहील ते अमेरिका. तर म्हणे आपल्या देशात फक्त लढाऊ विमान एका वर्षात पैदा होते फक्त 12 ते 13. ठीक आहे. आपल्या देशात रणगाडे तयार होते म्हणे वर्षभरात खूप झालं तर 1000. आपल्याला हे रणगाडे काढायचे आहे म्हणे एका वर्षात 20,000 ते 25,000 रणगाडे एका वर्षात. हे जे 12 ते 13 आपण हे बनवून राहिलो म्हणे ना लढाऊ विमान, हे आपल्या देशात एका वर्षात 1000 ते 1,500 तयार झाले पाहिजे म्हणे. असं काहीतरी बनवणे, त्याच्यासाठी फंडिंग सरकार करण, त्याचं मॅनेजमेंट तुम्ही पहा म्हणे. अरे साल असा गेम होता का? तसाच गेम होता तुम्हाला सांगतो. आणि आयसेनहॉवरनं ते काम हेनरी फोर्डला दिलं. आणि भाऊ तुम्हाला सांगतो दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि जगाच्या पाठीवर जेव्हा युद्ध लागलं तर शस्त्रसाठा कमी पडू लागला. बंदुका, AK-47, रॉकेट लॉन्चर, ठीक आहे, रणगाडे, लढाऊ विमान सगळे अमेरिकेपासून युरोपातल्या देशांनी घेतलं. पूर्ण लेखाच्या उरावर कर्ज करून ठेवलं. पार जगाले शहाणपण सांगणारे युरोपातले देश इंग्लंड, पोलंड, ग्रीस, ठीक आहे, नेदरलँड, हॉलंड, पोर्तुगाल पुरे कर्जानं भरून ठेवून दिले. आणि बस मग दुसरं महायुद्ध झाल्यावर ठीक आहे या इकडं या कटोरं घेऊन या, कटोरं भीक देतो तुमच्या कटोऱ्यात. हे अमेरिकेनं शहाणपण केलं आणि अमेरिकेनं ठीक आहे ह्या जगाच्या पाठीवर पुरा सत्यानाश तयार केला. आता त्याच्यात दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जगाच्या पाठीवर मात्र ठीक आहे रशिया जेव्हा दुसरं महायुद्ध झालं ना भाऊ, दुसऱ्या महायुद्धात नुसत्या युरोपातले 1 कोटी जवान पोट्टे मेले. 1 कोटी 2 कोटीच्या वर लोक मेले म्हणलं दुसऱ्या महायुद्धात. 2 कोटीच्या वर 1 कोटी लोक नुसते रशियातले मेले म्हणलं. रशियातले जवान पोट्ट्याच्या हातात ज्याला बंदूक चालवता येत नाही त्याला बी बंदूक दिली, धडकन बंदुकीची गोळी मारली, रपकन खांद्याला लागली, मेलंही. ठीक आहे, गेला खांदा लेकाचा. जवान पोट्ट्याच्या हातात बंदुका दिल्या तेव्हापासून त्याचं स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर बरोबर नाही येऊन राहिलं. तेव्हापासून आजही तिथं 1000 पोट्ट्याच्या मागं 112 स्त्री, 1112 स्त्री आहे. तुम्ही विचार करा. मला कवा वाटते का ह्या आपल्या भारतात ठीक आहे 1000 पुरुषाच्या मागं ठीक आहे 943 स्त्री आहे. ठीक आहे 943. अजूनही माया भारतातले 57 पोट्टे बिना लग्नाचे आहे. मला तर असं वाटते का हे इथून जहाज भराव आणि असं रशियात पाठवून द्यावं. जा भावा तिथं बिना लग्नाच्या पोरी आहे 1000 पुरुषाच्या मागं. ठीक आहे 1000 पुरुषाच्या मागं 1112 पोरी जास्त आहे. आपल्याला 57च पाहिजे का? ठीक आहे असं वाटते पाठवावं का त्याले. ठीक आहे हो माया डोक्यात तसंच आहे. विचार भरले येते मुली का यायचं करावं का? त्या पंजाबमध्ये तर 40 वर्षाचे 1.5 पोट्टे झाले, पोरी नाही साकडत. 850 आहे तिथं 1000 पोरायच्या मागं. सब हरियाणा आणि पंजाब सत्यानाश, बम, स्त्री बुणून हत्या केल्या. मग आता ह्या असा घोळ आहे तर अजून जाग्यावर नाही आलं म्हणलं त्याचं स्ट्रक्चर एवढा सत्यानाश आहे. ठीक आहे ह्या अवाढव्य आताचा बेलारूस, युक्रेन, रोमानिया, ठीक आहे बल्गेरिया, त्याच्यानंतर लक्ष द्या त्याच्यानंतर अल्जेरिया, ठीक आहे क्रिमिया, पाबे हे ठीक आहे कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे किर्गिस्तान, ठीक आहे त्याच्यानंतर सगळे ताजिकिस्तान, ठीक आहे मंगोलिया, ह्या पुरा एवढा मोठा अवाढव्य देश जगाच्या पाठीवर रशिया म्हणून ओळखला जात होता. आजही जगात क्षेत्रफळानं सर्वात मोठा आहे आणि दुसरं महायुद्ध झाल्यावरही क्षेत्रफळानं पहिला मोठा देश आहे. यायनं का केलं तुम्हाला सांगतो. अमेरिकेला ह्याच भारी होता. विषय असा होता का जगात सगळ्यात बलाढ्य आणि मोठा देश आणि अमेरिकेला टक्कर देणारा ह्या होता. म्हणून अमेरिकेनं काय केलं का युरोपातले देश आपल्या बाजूनं कसे येईन, आपल्या फेवरनं कसे राहीन याच्यासाठी ते युनो ठीक आहे युनोनं एक बी भांडण नाही मिटवलं जगातलं 2 देशातलं आतापर्यंत मला नाही वाटत. तुम्हाला सांगतो ते युनो जगाले यायच्या शहाणपणानं अमेरिकेच्या शहाणपणानं तयार झाली. हे अमेरिकेच्या शहाणपणानं जगात युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन स्थापन झाली. आपलं 70 वर्षाचं भांडण नाही होऊन राहिलं. ठीक आहे हिच्याकडून सॉल्व. अबे जम्मू काश्मीरचा प्रॉब्लेम नाही सॉल्व करून राहिली. हे का भेंडच प्रॉब्लेम सॉल्व करून जगातली युनो नावालेच आहे फक्त युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. जाऊन अड्डत जाणे आणि बोंबलत जाणे. ठीक आहे आता कवा तर भांडण लावून देते, अगाऊचे कामं करून देते. ठीक आहे मग आता हे जे रशिया आहे तर ह्या रशियाचे तुकडे कसे करता येईल. कारण जगात पहिलं आकाशात ठीक आहे विमान आकाशात अवकाशात पाठवणारा देश ठीक आहे म्हणजे ठीक आहे अवकाशात यान पाठवणारा पहिला देश. ठीक आहे हे बघा आता ठीक आहे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन युनोची स्थापना झाली जगाच्या पाठीवर. ठीक आहे आता लक्ष द्या. ठीक आहे
हे बा युक्रेनच्या युद्धाची दाहकता हे नंतर घेऊ आपण. तर जगाच्या पाठीवर हे बा युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन 24 ऑक्टोबर 1945 स्थापना झाली. सध्या 193 देश सदस्य आहे. न्यूयॉर्कले याचं मुख्यालय आहे. ठीक आहे. आणि युनो हे 6 वेगवेगळ्या कमिटीद्वारे काम करते. याच्यातली निर्णय घेणारी सर्वात महत्त्वाची कमिटी म्हणजे ठीक आहे सुरक्षा परिषद, इंग्लिशमध्ये म्हणते आले ठीक आहे सिक्युरिटी काउन्सिल. हे सुरक्षा परिषदेत 15 सदस्य आहे. किती सदस्य आहे? 15. इतकी हुशार अमेरिका का हिनं काय केलं, पहिले आपले पिलांटू घेतले. या सुरक्षा परिषदेत 10 सदस्य दर 2 वर्षांना चेंज होते. ते अस्थायी सदस्यमध्ये दिले. अस्थायी म्हणजे नेहमी चेंज होत राहते. आणि 5 सदस्य ज्याले ओटो पॉवर आहे. पण हे सुरुवातीला 3 सदस्य होते ज्याले ओटो पॉवर होते. ओटो पॉवर म्हणजे का, तो ओटो पॉवर म्हणजे जर आता ठीक आहे लक्ष द्या, जर आता एखादा देश आहे ठीक आहे, आता समजा एखादा देश आहे आणि तो ऐकून नाही राहिला आणि युनोनं ठरवलं का हे ऐकून नाही राहिलं याच्यावर हल्ला करायचा, किंवा काही देशांनी ठरवलं का याच्यावर हल्ला करायचा, याला जाग्यावर आणायचं. आणि त्याच्यात रशिया म्हणते कोणा हात नाही लावायचा बे साले होतं माझ्यासोबती होय ना तर कुताडून काढीन. अरे यार 5 पैकी एका देशाने म्हणलं डोंबडे चोप माझ्या देश होय माझ्यासोबती होतो कोणीच हात नाही लावायचा. एकान जरी म्हणलं ठीक आहे त्या ओटो पॉवर ज्याले आहे त्या 5 पैकी एका जरी देशाने म्हणलं काय माझ्या सोबती होती त्याला हात नाही लावायचा साले हो, तर त्याच्या ठीक आहे डायरेक्ट खड्ड्यात गेलं युद्ध जाऊ द्या बा ठीक आहे ज्याचं तो पाच बसन. म्हणून ठीक आहे ओटो पॉवर लय महत्त्वाचा आहे. भारताला ओटो पॉवर भेटणार होता तर आपण हिंदी चिनी भाई करून चायनाला दिला आणि ते चायना चोट्टा आपल्याला आता मतदान करत नाही. आणि ह्या युक्रेन बापूसाहेबानं 6 मेंबर युनोचा सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारत व्हायला पाहिजे याच्या विरोधात मतदान केलं युक्रेननं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला ठीक आहे मिसाईल विकाच्या देशाच्या संघटनेत आपल्याला घेतलं नाही आहे, त्याच्यात आपण सदस्य व्हासाठी युक्रेननं आपल्या विरोधात मतदान केलं. ठीक आहे. युनायटेड नेशन ठीक आहे युनायटेड नेशनच्या परिषदेत. आता हे जे युनायटेड नेशनची सिक्युरिटी काउन्सिलची परिषद आहे बा सिक्युरिटी काउन्सिल ठीक आहे हे न्यूयॉर्कला आहे. 1946 USA पहिले ठीक आहे म्हणजे म्याच स्वयंपाक केला मीच खाईन चोट्ट. इंग्लंड 46 आणि फ्रान्स याच्या फेवरचे जे देश होते त्याले पहिले यानं का केलं आपलं युनोचं ओटो पॉवर दिला. याच्यात पहा याच्यात हे 10 सदस्य अस्थायी आहे. दर 2 वर्षांना इलेक्शन होऊन इथं निवडून आणल्या जातील. 5 स्थायी आहे ज्याला ओटो पॉवर आहे. तर चौथा ओटो पॉवर चीनले दिला. भारत ठीक आहे भारत पाकिस्तान लक्ष द्या भारत पाकिस्तानचं बांगलादेशचं युद्ध चालू होतं तवा आणि मग 1991 रशियातून जेव्हा 15 देश बाहेर पडले विघटन करून शीतयुद्ध झाल्याच्या नंतर तवा 1991 रशियाले तोपर्यंत बनवलं नाही, कारण रशियाचे तुकडे करायचे होते. दुसऱ्या महायुद्धानंतर ठीक आहे जगात अवकाशात पहिलं यान पाठवणारा रशिया, जगातले मिसाईल खतरनाक बनवणारा रशिया आपल्याला टक्कर भविष्यात एकच देऊ शकते, त्याला आताच नेस्तनाबूत केला तर बरा. म्हणून अमेरिकेनं चोट्यानं या जगात 2 गट पाडले. एक गट स्थापन केला ठीक आहे जो माया फेवरचा राहील आणि माया सोबत्याला जर कोण हात लावला तर आम्ही एवढे अकातल्यासारखे त्याच्या उरावर जाऊन पडू, त्याला म्हणते नाटो. का म्हणते? नाटो. ठीक आहे. तर हे पहा नाटो नॉर्थ अटलांटिक म्हणजे अटलांटिक समुद्राच्या आजूबाजूनं असणाऱ्या देशाची संघटना नावालेच आहे. याचे ॲग्रीमेंट झालं नॉर्थ अटलांटिक ट्रीटी म्हणजे करार ॲग्रीमेंट ऑर्गनायझेशन. यानं असा करार केला का आमच्यावर जर कोण हल्ला केला तर एवढे त्याच्या उरावर जाऊन पडू, म्हणून आमच्या वाटी जायचं नाही. अमेरिकेनं गटबांधणी केली आणि रशियाला एकटं पाडून दिलं. रशियाला एकटं पाडायचाच हा गेम होता. ठीक आहे. इथून झालं दुसरं महायुद्ध झाल्याच्या नंतर शीतयुद्धाची सुरुवात. ठीक आहे. आता अमेरिका इतकी बदमाश आहे का आपल्याला ह्या चोट्ट्यानं कधीच मदत केली नाही. ठीक आहे यायले व्हिएतनामवर हल्ला करायचा होता अमेरिकेले. व्हिएतनामवर हल्ला करायच्या वेळेस त्याच्या अमेरिकेहून व्हिएतनामले लढाऊ विमानानं हल्ला करायला दूर पडते, मनातच पेट्रोल डिझेल खतम होते. म्हणून भारताच्या पंतप्रधानाले कचाट्यात पकडलं. भारतात 1967-67 दुष्काळ पडला.
दुष्काळ पडला तर आपल्याला डुकराले टाकणारा सल्ला गहू हे अमेरिका चोट्टी आपल्याला देत होती. ते डुकराला सुद्धा गहू नाही, डुकराला टाकणारा सल्ला गहू. त्या काळात ह्या चोट्ट्यानंच काँग्रेस गवस आपल्या गावात मिसळून पाठवलं. काँग्रेसच्या काळात आलं म्हणून त्याला काँग्रेस म्हणते. ठीक आहे, अबे काँग्रेस गवत, ठीक आहे, ज्याला आता काँग्रेस म्हणते गांजर गवत, ते अमेरिकेनं, ठीक आहे, अमेरिकेचा आपल्यासोबत एक ॲग्रीमेंट होता अन्नधान्य पाठवाचा. ठीक आहे, PL, ठीक आहे, लक्ष द्या बे, PL 480 कोणता करार? ठीक आहे, PL 400 पब्लिक लॉ 480. सल्ला डुकराले टाकणारा गहू आपल्याला हे चोट्टी अमेरिका पाठवत होती. तर ऐन व्हिएतनामवर युद्ध करायच्या टायमाला म्हणे, भारत तुले अन्नधान्य लेका फुकट देतो मी, तू काय टेन्शन घेतो. ठीक आहे, तू आम्हाला लढाऊ विमानं, ठीक आहे, लढाऊ विमान आमचेच आहे, व्हिएतनामवर हमला करायचा आहे, ते विमान तर दे सध्याचे वापराले. इंदिरा गांधी म्हणे उपाशी मरीन पण चोट्ट्या तुला नाही देईन. इनडायरेक्टली आपल्याला युद्धात ओढून राहिलं होतं. हे पा कसं युद्धात ओढते हे. तर त्यानं पब्लिक लॉ 480 ॲग्रीमेंट करार कॅन्सल केला आणि आपल्या देशात 2 वर्ष लगातार दुष्काळ पडला, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला. अमेरिकेनं ॲग्रीमेंट कॅन्सल केलं. 2 लाख लोक उपासमारीनं मेले भारतात. म्हणून ठीक आहे, हे 1965ची गोष्ट होय. 1966ला इंदिरा गांधीनं घोषणा केली, ठीक आहे, का आम्ही आमच्या देशात स्वतः अन्नधान्यानं स्वयंपूर्ण होऊ आणि हरित क्रांतीची घोषणा केली. ह्या इतिहास आहे, ह्या इतिहास भुलून चालता येत नाही. म्हणून ठीक आहे, यायनं अमेरिकेनं आपली बांधणी सुरू केली आणि जगात आपल्या फेवरचे देश घेतले. तू काय टेन्शन घेतो, मी आहे ना बे तुझ्या पाठीमागं, त्यावर हमला केला का साल्या मी त्याच्यावर जाऊन पडीन. त्या युक्रेनला तसंच सांगितलं का, युक्रेनला आतापर्यंत तसंच ठेवलं. ठीक आहे, 4 एप्रिल 1949 ब्रुसेल्स बेल्जियम नाटो संघटना स्थापन झाली. कोणाला शह देण्यासाठी तर रशिया आले. ठीक आहे, एकमेव उद्देश होतं रशियाचा, ठीक आहे, रशियाला बेचिराग करणे, नेस्तनाबूत. ठीक आहे, तर शीतयुद्ध म्हणजे का, तर वरून उघडपणे युद्ध नाही करायचं जसं आता रशिया युक्रेनचं चालू आहे, आतमधून काड्या कुचकाच्या. तर हे शीतयुद्ध चालू झाल्यावर, नाटो स्थापन केल्यावर अमेरिकेनं अमेरिकेच्या बाजूले, ठीक आहे, लक्ष द्या बे, अमेरिकेच्या बाजूले, ठीक आहे, अमेरिकेच्या बाजूले एक देश होता. ठीक आहे, तो म्हणजे ठीक आहे फिडेल क्रॅस्ट्रोले पाहिलं असेल तुम्ही तर फिडेल क्रॅस्ट्रोचा देश होता. ठीक आहे, त्या देशाचं लक्ष द्यावे, लक्ष द्या, क्युबा नावाचा देश होता. कोणता? क्युबा. क्युबा कुठं आहे ते बाई, इथं क्युबा आहे. ह्या क्युबात ठीक आहे हमला करायची, ठीक आहे, घोषणा करून टाकली अमेरिकेनं क्युबावर. क्युबा आमचा जो आहे म्हणते चोट्टी अमेरिका. तिथं फिडेल कॅस्ट्रो नावाचा खतरनाक माणूस होता. त्याला 2-4 वेळा मारायचे प्रयत्न केले, 2-4 क्या 1000 वेळा मारायचे प्रयत्न केले. अमेरिकेच्या गुप्तहेर संघटना फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि ठीक आहे CIA सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, ह्या 2 गुप्तहेर संघटना आहे. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन FBI आणि CIA सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. एक वेळा तर त्याच्या स्विमिंग टँकमध्ये सायनाईड टाकलं तर त्याचा जो सोबती होता त्याला म्हणजे टाकबी उडी, त्याने टाकल्याबरोबर मेलं. त्याच्या सिगारेटमध्ये ठीक आहे बारूद भरून ठेवलं होतं. तर त्याला का माहीत डाऊट आला, दुसऱ्या सोबत्याला प्यायला दिली, पिऊन पाहिजे म्हणे, त्यानं माचीची काढ लावली, तसंच फुटलं आणि तोंडच उरलं लेकाचं, मेलं. असे कितीतरी अटॅक फिडेल कॅस्ट्रोवर केले. ह्या फिडेल कॅस्ट्रोवर अटॅक करणार तर रशियानं रपकन मदत पाठवली आणि इथं डायरेक्ट क्षेपणास्त्र लावून ठेवले अमेरिकेच्या दिशेनं. जास्त करशीनं चोट्यात दिन बटन दाबून ह्या फिडेल कॅस्ट्रोले मदत केली. मग अमेरिका चिकळला, साला इथं येऊन माया काठावर येऊन मले तुतारीचे ढोशेत येऊन राहिला, हे तर सालं लयच झालं. ठीक आहे, सालं हे माया देशात येऊन, माया देशाच्या बाजूला येऊन मले धमकी देऊन राहिला. तर फिडेल कॅस्ट्रोले बॉम्ब मदत केली. व्हेनेझुएला नावाचा इथं देश आहे, ठीक आहे, त्यालाही मदत केली. ठीक आहे, तर हे व्हेनेझुएला आहे पहा, यालाही मदत केली. हे सगळे साम्यवादी विचारसरणीचे देश होते आणि त्याला मदत केली. आणि मग ती पापड झाला अमेरिकेचा. तर अमेरिकेनं काय केलं, शीतयुद्ध चालू केलं, नाटोची स्थापना केली. अंदरून काड्या कशा करायच्या याच्यासाठी यायनं का केलं तुम्हाला सांगतो. ह्या पठ्ठ्यानं याच्यासाठी, ठीक आहे, हे जे आहे, ठीक आहे, तर यायनं याच्यासाठी आपल्या, ठीक आहे, सगळ्या नोटोच्या सदस्याला एकत्र केलं. हे पहा ब्रुसेल्स बेल्जियम, ठीक आहे, आता 30 सदस्य आहे. किती सदस्य आहेत? 30. ठीक आहे, तर यायनं काय केलं, यायनं, ठीक आहे, लक्ष द्यावे, यायनं आता हे जे आहे तर आपल्याला रशियाला नेस्तनाबूत करायचा आहे. तर रशियाला नेस्तनाबूत कसा करायचा, तर ह्या आताचा जो रशिया आहे, बेलारूस, ठीक आहे, ह्या रशिया, ठीक आहे, हे आताचं युक्रेन, लक्ष द्यावे, ठीक आहे, ह्या, ठीक आहे, लक्ष द्या, आताचा रशिया, रोमानिया, ठीक आहे, लावेटिया, ठीक आहे, बेलारूस, युक्रेन, रोमानिया, ठीक आहे, त्याच्यानंतर बल्गेरिया, ठीक
ठीक आहे, त्याच्यानंतर असा एवढा मोठा, ठीक आहे, त्याच्यानंतर लक्ष द्या, ह्या रशिया, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, ठीक आहे, तुर्कमेनिस्तान, त्याच्यानंतर मंगोलिया, एवढा मोठा अवाढव्य जो रशिया होता ना, याले नेस्तनाबूत कसं करायचं, तर रशियानं आपल्या हाताशी घेतला पाकिस्तान. कोणाला घेतला? पाकिस्तान. तो जो आताचा तुम्हाला पाकिस्तान दिसते इथं, ह्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, इथं तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, ठीक आहे, त्याच्यानंतर अर्बिजिस्तान, ठीक आहे, हे सगळे, ठीक आहे, अर्मेनिया, गिर्मेनिया, हे सगळे देश युरोपाचा भाग होते. म्हणलं 15 देश 1991ले, ठीक आहे, रशियाचं विघटन झालं आणि इथं शीतमहायुद्धाची खतम झाली. पण हे शीतमहायुद्ध संपलं कसं, तर शीतमहायुद्ध म्हणजे आतमधून काड्या करणे हा प्रकार होता. तर अमेरिकेनं बमाड पैसा पुरवला. इथं कराची नावाचं बेट आहे पाकिस्तानचं, पाकिस्तान लिहात आहे, तू काही टेन्शन नको घेऊ पाकिस्तान, तुला खाले लागते गवणे मायापासून, तांदूळ पाहिजे तांदूळ नाही, का तुले भारतावर हमला करायचा आहे, AK-47 पाहिजे घेऊन जा, ठीक आहे, बॉम्ब पाहिजे घेऊन जा, ठीक आहे, जे पाहिजे ते दिलं. अनुदान म्हणून पैसे देव अमेरिका पाकिस्तानले, दीड ठीक आहे $1 मिलियन मदत केली म्हणलं, ठीक आहे, प्रचंड पैसा ओतला. फक्त माये जहाज अडू नको, माया जहाजात बंदुका येईन, AK-47 येईन, रॉकेट लॉन्चर येईन, दारूगोळ्या येईन, बॉम्ब येईन, पैसा येईन, फक्त माय जहाज इथून पाकिस्तानातून, ठीक आहे, माय जहाज ह्या पाकिस्तानातून, लक्ष द्यावे, माय जहाज ह्या पाकिस्तानातून, ठीक आहे, पाकिस्तानातून खैबर खिंडेतून जाऊ दे, जो अफगाणिस्तान, आणि अफगाणिस्तानात कोणापाशी जाय, तर अफगाणिस्तानात अमेरिकेने एक माणूस पोचला होता, ओसामा बिन लादेन. कोण पोचला होता? ओसामा बिन लादेन. आणि ओसामा बिन लादेनले एवढं सांगितलं, तू काहीच नको करू, रशियात जा, तिथं ज्या रशिया अखंड देशात काही अशा संघटना आहे जे रशियन भाषा बोलत नाही, जे रशियन सरकारचा विरोध करते, त्या लोकायले शस्त्र पुरव, त्या लोकायले पैसा पुरव, ठीक आहे, जसं भारतात नक्षलाईट लोकायले चायनाहून मदत येते, पाकिस्तान मदत करते, आतंकवाद्याले पाकिस्तानची गुप्तहेर संघटना इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स मदत करते. तर हे कारण आपलं बरं पटत नाही ना, रशियाचं बरं आणि रशियाची प्रगती हे पाहुल्या नाही जाय. पंचवार्षिक योजनेनं प्रचंड त्या 1940-1950 मध्ये रशियानं डेव्हलपमेंट करून टाकली होती. आता याले का करायचं तुम्हाला सांगतो, तर याले नेस्तनाभूत करायचा. तसाही दुसऱ्या महायुद्धात झाला होता, पण क्षेत्रफळानं मोठा होता आणि टेक्नॉलॉजी प्रचंड जबरदस्त टेक्नॉलॉजीत हुशार होता. अवकाश तंत्रज्ञानात पहिलं आकाशात यान पाठवणारा देश हा होय. आता का करायचं, यानं तर आपल्या बाजूले बी, ठीक आहे, बॉम्ब आणून लावली आहे, हे कवा बॉम्ब कुचकन काही सांगता येत नाही. तर मग आतमधून काड्या करायचा प्रोजेक्ट चालवलं, पाकिस्तानले हाताशी घेतला, अफगाणिस्तानात ओसामा बिन लादेन नावाचा माणूस पोचला तुम्हाला सांगतो, आणि पुऱ्या कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन, रोमानिया, ठीक आहे, पार बल्गेरिया, इथं तिथं पुरे माणसं पेरून टाकले. तिच्या ज्या, ठीक आहे, उग्रवादी संस्था आहे ज्या रशियाच्या विरोधात काम करते, त्याला शस्त्र पैसा प्रचंड अमेरिकन पुरवलं. 1991 पर्यंत हे पुरवलं. 1991ले इतका उग्रवाद वाढला का शेवटी डोक्याले ताप वाढला रशियाच्या. रशियानं, ठीक आहे, निर्णय घेतला का आपण, ठीक आहे, आपल्या देशातून हे 11 देशाला स्वातंत्र्य, 15 देशाला स्वातंत्र्य देऊन टाकू. तर 1991ले रशियातून 15 देश बाहेर पडले. युक्रेन, ठीक आहे, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, ठीक आहे, अर्मेनिस्तान, लय आहे तिथं खतरनाक नावाचे, रोमानिया, बल्गेरिया, लय आहे सत्यानाश, ठीक आहे, मंगोलिया, ठीक आहे, एवढे देश बाहेर पडले का काही विचारू नका. प्रचंड 15 देश बाहेर पडले. अमेरिका ज्या प्लॅननं शीतयुद्ध चालू केलं, जगात 2 डिव्हिजन केले, एक नोटोची आणि रशियाला एकटा पाळला. ठीक आहे, तुम्हाला सांगतो, नोटोमध्ये 30 सदस्य आहे, याच्यातले 80% सदस्य युरोपाचे आहे आणि बंद्या युरोपाची बॉर्डर रशियाला लागून आहे. बंद्या याचा एक ग्रुप बनवला, ह्या पठ्ठ्याचा, लक्ष द्यावे, बंद्या ह्या पठ्ठ्याचा ग्रुप बनवला आणि ह्या अमेरिका, कॅनडा आणि यानं स्थापन केला नोटो. का स्थापन केला? नोटो. ठीक आहे, आणि नोटोचा ॲग्रीमेंट होतो, कोणाही आपल्यासोबत त्यावर हल्ला झाला का तुटून पडायचं. तर एकटा पडला. ठीक आहे, आणि मग आता तुम्हाला सांगतो इथून, ठीक आहे, ओसामा बिन लादेनले पोचलं जे होतं, तो ओसामा बिन लादेनले पोचलं. 1991ले रशियातून 15 देश बाहेर पडले. आता तुम्हाला सांगतो, हे असं शेल्फी सोबती आहे अमेरिका का हे कवा धोका देईन याचा कवडीचा नेम नाही. यानं भारताला कितीतरी वेळा धोके दिले आपल्याले. ठीक आहे, आकाशात मोठाले यान उडवण्यासाठी,
ठीक आहे, GSLV टेक्नॉलॉजी पाहिजे होती. कोणती भाऊ? ए भाऊ, कोणती? GSLV पाहिजे होती का? आपण GSLV मागायला गेलो. का मागायला गेलो? GSLV मागायला गेलो. तर ह्या चोट्ट्यानं आपल्याला GSLV नाही दिली. ठीक आहे, का मागायला गेलो? GSLV टेक्नॉलॉजी द्या, पैसे देतो. जिओ सिंक्रोनाइज सॅटेलाइट, GS सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल नाही दिली. आपल्याला आकाशात यान उडवायचं आहे, त्याच्यासाठी सुपर कॉम्प्युटर पाहिजे होतं. तर सुपर कॉम्प्युटर मागायला गेलो. हे चोट्टे तुमच्यासाठी बनवलं आहे का म्हणे? हां नाही देत, वापस केलं. त्याच्यानंतर 1991ले भारतावर, 1998ले भारतावर कारगिलचं युद्ध झालं. 98-99ले त्या कारगिलच्या युद्धात ऐन वेळेवर यायची, ठीक आहे, यायची GPS सिस्टीम आहे. GPS, ठीक आहे, लक्ष द्या रे, GPS, ठीक आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, ज्याच्यावर तुम्ही आता रस्ते पाहता का नाही, ते अमेरिकेची वेळ. ऐन वेळेवर ह्या चोट्ट्यानं पाकिस्ताननं त्याला एक अर्ज पाठवला का आम्हाला आमचं लोकेशन हे भारताला माहीत पडते का, आम्ही कुठं आहे सीमेवर ॲक्च्युली, तुम्ही GPS बंद करून द्या. तर भारतावरचे जे 31 सॅटेलाईट आहे ना जगावर सोडल्या, 1 इंच बी जागा नाही सोडली का, जगातला कोणावरून यायचे सॅटेलाईट फिरून राहिले. यानं भारतावरून उडणारे जे सॅटेलाईट आहे बंद करून दिले. आणि भारताला जे GPS वरून माहिती पडत होती सैनिकाची, ते ऐन वेळेवर भेटणं बंद झाली. म्हणून आपण ठरवलं का आता आपण स्वतःचे यान पाठायचे आणि स्वतःची नेव्हिगेशन नाविक नावाची सिस्टीम उभी करायची. इतके बदमाश आहे हे चोट्टी अमेरिका हे. ठीक आहे, हे जे दिसून राहिले ना तुम्हाला, ठीक आहे, सगळ्यात बदमाश आहे. हे कधीच भारताच्या उपयोगी पडली नाही. ऐन वेळेवरीनं धोका दिला आहे. मग ते, ठीक आहे, भारतावर दुष्काळ पडलेला अन्नधान्याच्या वेळेस पब्लिक लॉ 480 ह्या ॲग्रीमेंट कॅन्सल करू. आपल्याला सुपर कॉम्प्युटर नाही दिलं, GSLV आपण पैसे देणार. मी तर म्हणतो बरं झालं आपल्याला लात मारून हकललं ते ना, आपण स्वतः GSLV डेव्हलप केला, आता सुपर कॉम्प्युटर बी डेव्हलप केलं. ठीक आहे, माहीत आहे का तुम्हाला, सुपर कॉम्प्युटर बी डेव्हलप केलं म्हटलं. ठीक आहे, आपल्या विदर्भाचे आहे ज्यानं सुपर कॉम्प्युटर डेव्हलप केलं. ठीक आहे, कमेंट्समध्ये लिही जा कोण डेव्हलप केलं सुपर कॉम्प्युटर. सर केलं विदर्भातले, तुला हाणतो धरून. ठीक आहे, GSLV टेक्नॉलॉजीसाठी आताचे जे, ठीक आहे, के शिवम इस्रोचे अध्यक्ष आहे, त्याचं मोठं योगदान आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं मोठं योगदान आहे. तर ऐन वेळेवर आपल्यासोबत, ठीक आहे, यानं धोकाधडी केला आहे. कोणं? अमेरिकेनं. अणुबॉम्बच्या 2 चाचण्या केल्या आपण. एक केली 1974ले मे महिन्यात आणि एक केली 1998ले मे महिन्यात. इंदिरा गांधी यांनी केली आणि बुद्ध हसला. जगाला आपली ताकद दाखवून द्यायची होती. अणुबॉम्ब, ठीक आहे, बनवले. कारण 1962ले काही गलती नसताना, काही कारण नसताना चायनानं आपल्यावर हमला केला. जास्त टळटळ केली तर चोट्ट्या बटन दाबीन अणुबॉम्बची, तो बीजिंग गायब करीन. ठीक आहे, हे आमच्यासोबत खाजवायची नाही. याच्यानंतर खाजवली ना तर दिन बटन दाबून, मग बोंबलाच नाही आमचं बीजिंग कुठं गेलं. तर अटल बिहारी वाजपेयीच्या काळात जेव्हा आपण अणुबॉम्बची दुसरी चाचणी केली ना, तर त्यावेळेस यानं काय केलं, आता जसं अमेरिकेनं दबाव आणला जगाच्या गटावर का कोणच रशियासोबत का नाही करायचं, करार करायचे नाही. ठीक आहे, कोणही आर्थिक व्यवहार करायचे नाही, तसे भारतावर आर्थिक निर्बंध लादले. ठीक आहे, आर्थिक निर्बंध लादले कोणं? अमेरिकेनं. म्हणजे मी रशियाची भाग युद्धात बाजू घेऊन राहिलो असं अजिबात नाही. ठीक आहे, युद्धानं कोणाचंही भलं झालं नाही. पुतीन साहेब तुम्ही युद्ध थांबवा, जगाचा नेस्तनाभूतच होणार आहे. यानं जग नेस्तनाभूतच होणार आहे, कोणाचंही भलं नाही आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार आहे, कारण 13% तेल उत्पादक जगातला दुसरा मोठा सौदी अरेबियानंतर तेल उत्पादक रशिया आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर गॅस पाईपलाईनचा सर्वात मोठा उत्पादक रशिया आहे, जो जगाले गॅस CNG पुरवते, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. ठीक आहे, आणि जगात पेट्रोल डिझेलच्या आणि गॅसच्या किमती वाढल्या का, महागाई आपोआपच वाढली, विषयच नाही आहे. ऐन अणुबॉम्बची चाचणी केल्यावर आपल्याला धावून आला रशिया, आणि रशियानं आपल्याला, तुम्हाला सांगतो, यानं आपल्याला वेळोवेळी मदत केली. ठीक आहे, तर ठीक आहे, लय मदत केली म्हटलं रशियानं. ठीक आहे, एवढीच मदत नाही त्यावेळेस. ठीक आहे, भारत भाऊ तुला का पाहिजे, तेल पाहिजे घेऊन जा, अन्नधान्य पाहिजे घेऊन जा, काय टेन्शन नको घेऊ, अणुबॉम्बची चाचणी करायची, युरेनियम पाहिजे घेऊन जा. आपल्याला अणुभट्ट्यात टाकायला युरेनियम नाही दे, तर कोण नाही देत रे म्हणे तुला युरेनियम, घेऊन जा माझ्यापासून युरेनियम. ठीक आहे, युरेनियम आता युरेनियम भारतापाशी आता प्रिझर्व करून ठेवला आहे भारतानं, आता भारताला वापस मागून राहिली युरेनियम. ठीक आहे, तर युरेनियम त्यावेळेस भारताले, ठीक आहे, युरेनियम त्यावेळेस भारताले, ठीक आहे, पुरवलं म्हणलं. ठीक आहे, अणुभट्ट्यात घेऊन युरेनियम पाहिजे. ठीक आहे, बॉम्बस्फोट करायसाठी. ठीक आहे, पाणी गरम करायसाठी. ठीक आहे, मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे तो वेळोवेळी आपल्याला मदत केली. त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर
आपल्याला पुन्हा 1971च्या युद्धात ठीक आहे अमेरिकेनं आपण जेव्हा पाकिस्तानवर बांगलादेश वेगळा करायसाठी हमला केला का जगाच्या पाठीवर ह्या जो बांगलादेश आपण जन्माला घातला ह्या पाकिस्तानचा भाग होता, खूप चोट्टे तिथं कारभार करे, आपण बांगलादेश वेगळा करायसाठी हमला केला तो अमेरिकेनं पाकिस्तानले मदत करायसाठी इथं 70,000 टनाचं मोठं लढाऊ जहाज पाठवलं. जसं आपल्याला माहीत झालं आपली इंडियन नेव्ही गेली तिकडून हे 70,000 टनाचं आलं, इंग्लंड चोट्ट्यानं पुन्हा एक लढाऊ जहाज पाठवलं आणि त्याच्यात भारताचं नौदल फसलं. इकडं 70,000 टनाचं मोठं लढाऊ जहाज ज्याच्यावर 100 विमानं लढाऊ मावे अनविथ विमानासहित पाकिस्तानच्या मदतीला धावून आलं, इंग्लंड धावून आलं, भारत एकटा फसला. भारतानं लगेच मेल पाठवला, लगेच ठीक आहे लगेच आपल्या सोबत्याला हात दिला, रशिया भाऊ अगा मी फसलो आहे का, हे यायनं एवढाले मोठाले जहाज पाठवले का, माई नौदल पायनं हे पाय 70,000 टनाचं जहाज पाठवून टाकले यायनं. इंग्लंड बी मदतीला आला, आता मी काय यायच्या वाटी गेलो, थांब तू टेन्शन नको घेऊ. आता रशियानं का केलं माहीत आहे का, तर भाऊ रशियानं लक्ष द्या, रशियानं आपल्याला अशी खतरनाक मदत केली का रशियानं ठीक आहे जर वरून जहाज पाठवलं द्यायला माहीत पडन तर आपल्याला यायनं ठीक आहे 16 आण्विक पाणबुड्या भारताच्या मदतीला पाठवल्या आणि असं लढाऊ जहाज उभं होतं अमेरिकेचं विमान घेऊन आणि अशा पाणबुड्या खालून मुंडक वर काढते, ए चोट्ट्या कुठ चालला चाल मागवाय डोंबड्या. तिथून तुम्हाला सांगतो अमेरिका मागं सरकली. लगेच अमेरिकेच्या त्या जहाजाच्या कॅप्टननं अमेरिकेला पत्र पाठवलं, अजी ठीक आहे तारखेला हे तर इथं रशिया यायच्या मदतीला पहिलेच आली आहे. पहिले कुठं आली डोंबड्या, तुले का माहीत गेम का झाला, आम्ही खालून घुसत असतो टांगीच्या खालून अमेरिकेच्या टांगीच्या खालून ठीक आहे भारताला मदत करायला रशिया आली आणि रशियानं 1971 2 डिसेंबर 1971 16 आण्विक पाणबुड्या दिल्या पाठवून. बिलकुल अशा लाईनीनं लावल्या, चल ये म्हणे आता ठीक आहे असं ते आता अवकात. तर तुम्हाला सांगतो ठीक आहे कोणाची मजाल नाही झाली. तिथून मग इंडियन नेव्ही गेली डायरेक्ट ठीक आहे बांगलादेशच्या सीमेवर ठीक आहे, चल रे आओ अभी किस किस की अवकात आहे. तर हे ठीक आहे सलाम त्या रशियाले, पण रशिया सध्या ठीक आहे जे परिस्थिती हाताळून राहिला ते बरोबर योग्य नाही असं मला तरी वाटते. आमचे पोट्टे 20 ते 22,000 पोट्टे फसले आहे. भारताचं सरकार ठीक आहे मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवर एक इमान आणते मार 17व्या मिरवते फोटो टाकून. पहिले बंदे बाहेर काढा आणि मग फोटो मिरवा ठीक आहे. मग एवढंच भारत सरकारला विनंती राहीन, आपले पोट्टे युक्रेन हंगेरीच्या बॉर्डरवर ठीक आहे युक्रेनमध्ये फसून आहे, हंगेरी पोलंडच्या बॉर्डरवर फसून आहे ठीक आहे. आता म्हणते 4 मंत्री पाठवणार आहे, पाठवा बा लवकर न घेऊन या. त्या पोट्ट्याला त्याच्या सीमेच्या आत येऊ नाही देऊन राहिले, भारतीय असून झेंडा दाखवून पासपोर्ट दाखवून ठीक आहे. आता तिथून एकच जहाज आणलं आणि त्याचे मार फोटो दाखवून व्हायरल करून राहिले. एका याच्यात किती 290 लोक आले, 22,000 लोक आहे, 22 ते 25,000 पोट्टे जवान, भारताचं भविष्य तिथं फसून आहे. जाण त्याला आणा, ते फोटो गिटो मग काढत बस जा म्हणा ठीक आहे. जे गरजेचं काम आहे ते नाही करत ठीक आहे. हे भारतातले पोरं फसून आहे. हे बा ठीक आहे हे जे लोक आले ठीक आहे, जे लोक आले म्हटलं ठीक आहे ते आले. हे बा हे आईगी अशी फोटो दाखवून राहिली बिचारी त्या पोराचा ठीक आहे. हे बा ठीक आहे का करण बिचारी का माय पोरं फसून आहे. एक जहाज आणलं ठीक आहे, ज्योतिरादित्य शिंदेनं मार स्वागत गिगत केलं ठीक आहे, पण बरेचसे पोरं हे बा या पोरावर लाता मारून राहिले रे हे पोलंडचं सैनिक ठीक आहे. ते एक बस आली फोटो दाखवून राहिले, हे बा हे लात मारून राहिले. हे पोरं असे गँगीनं तिथं आहे देशाच्या सीमेवर. खा प्याले काही नाही, पॅन्ट नाही, कपडे नाही आणले सोबत, कारण पैदल चालायचं होतं ठीक आहे. संडास बाथरूमले जाले व्यवस्था नाही, खाले अन्न नाही ठीक आहे. भारत सरकारले नम्र विनंती आहे का भारत सरकारनं पहिले त्या पोरायले रेस्क्यू कसं करायचं ठीक आहे याच्यासाठी प्रयत्न करा. मग ते मदतीचं कोणाला मदत करायची आपण का करायची नंतर पाहत बसू. सध्या भारत ह्या बिकट अवस्थेत फसलेला आहे ठीक आहे. हे अशी युद्धाची दाहकता आहे, असे हमले सुरू झाले. याच्यात जर या शहरात कीव नावाची राजधानी आहे युक्रेनची, त्याच्यात भारतीय लोक फसलेले आहे, त्याला बाहेर कसं काढता येईल. हे युद्धात लहान लहान पोरं ठीक आहे असे युद्धाची दाहकता बघून आईवडील वारले या पोरीचे, तिच्या हातात बाहुली आहे पारे ठीक आहे. का त्या पोरीला वाटत असन काय इले युद्ध समजन बिचारीले. व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले ठीक आहे, लहान लहान पोरीचे सैनिकावर असे हात उचलून राहिली ठीक आहे. हे भारतातले लोक व्हिडिओ व्हायरल करून राहिले का राष्ट्राध्यक्ष असा असावा ठीक आहे, असा नाही ठीक आहे.
लोक फेसबुकवर कमेंटनं पोस्ट करून राहिले, ते जाऊ द्या, ते झालं ते पावलं, ठीक आहे. कॉमेडियन होते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष, ह्या राष्ट्राध्यक्षानं स्वतःला इतकं मजबूत बनवलं, ठीक आहे. युक्रेनच्या उपराष्ट्रपतीच्या स्वतः पत्नी मिलिटरीचा ड्रेस घालून युद्धासाठी तयार झाली आहे. माझा देश वाचला, ठीक आहे, मी मेली तरी चालते, माझा देश वाचला पाहिजे, ठीक आहे. आणि आपल्या भारताचे पंतप्रधान पहा, ठीक आहे, तो इतकं खतरनाक काम आहे, ठीक आहे. मला काही सांगायचं काम नाही, बाकी तुम्ही समजदार आहे, ठीक आहे. तर हे दोन भाग हे रशियन भाषा बोलते आणि याच्यावर दबदबा निर्माण करायसाठी हे हस्तक्षेप करायसाठी हमला केला. मग पण हमला, ठीक आहे, करायच्या अगोदर पहिले त्याची पार्श्वभूमी आपण जे पाहिली, ठीक आहे, का हमला काऊन केला, तर हे भाग जे आहे हे भाग रशियाचेच होय. कोणाचे होय? रशियाचेच होय ऑलरेडी, ठीक आहे. आणि रशियाचे भाग असल्यामुळे, ठीक आहे, रशियाचे भाग असल्यामुळे, ठीक आहे, हे बा रशियाचे भाग असल्यामुळे रशियाला वाटते का हे भाग पुन्हा आपण काबीज करायचे, ठीक आहे. जसं आपल्याला वाटते का 1948 पाकिस्ताननं आपला पाकव्याप्त काश्मीर दाबला, तर आपणही यायचा, ठीक आहे, आपणही त्या पाकव्याप्त काश्मीर हमला करायचा आणि तो आपण दाबून घ्यायचा. रशियाला वाटते का ह्या भाग 2014 क्रिमिया नावाचा भाग जिंकून घेतला. तर आता अमेरिकेनं पहा, मी सांगितलं तुम्हाला का ओसामा बिन लादेनले पोचला होता. ओसामा बिन लादेनले शीतयुद्ध झालं, अमेरिकेतून 15 तुकडे, रशियातून 15 तुकडे बाहेर पडले, ठीक आहे. एकमेव प्लॅन, ठीक आहे, अमेरिकेनं आखलेला पुरा यशस्वी झाला आणि याले फंडिंग देणं बंद केलं, याले पैसा देणं बंद केलं. यानं 3-4 वेळा कॉन्टॅक्ट केले, अमेरिका फोन उचलायला तयार नाही, ठीक आहे. आता का करायचं बा, ठीक आहे, अमेरिकेनं हातपाय झोडून टाकले, फंडिंगच बंद केली. कारण तुम्हाला सांगतो ना, ह्या सोबती असा आहे, याचा स्वार्थ साध्य झाला अमेरिकेचा, ह्या तुम्हाला हात बी देत नाही, याले फंडिंग बंद केली. मग याले आला राग, सालं हे तर खूप झाली का आता आपलं, ठीक आहे, अस्तित्व अमेरिकेला दाखवा लागल. यानं बमाड अफूची शेती करायला लावली, अफूतून बमाड पैसे कमावले, ठीक आहे, लोक परदेशात विकून, आणि मग त्याच्यात पैसा छापला आणि मग 6 माणसं पाठवले, 5 विमानं हायजॅक केले, एक अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयावर पाडलं. 2 पाडणार होते, पेंटागॉन नावाचं लष्करी मुख्यालय आहे, वाचलं ते. एका माणसानं हवेतच दोन्ही विमानाचे इंजन बंद पाडले, त्याला माहीत होतं पेंटागॉनला नेणार आहे, ते जंगलात पडलं. एक पेंटागॉनचा कोणता उडून टाकला आणि 3 घुसवले. जगातली सगळ्यात मोठं ट्विन्स टावर होतं तेव्हा, आर्थिक राजधानी होती न्यूयॉर्क, ठीक आहे, अमेरिकेची. तिथं अमेरिकेचं शेअर मार्केट आणि मोठाले ॲग्रीमेंट व्हायचे, त्या ट्विन्स टावरवर डायरेक्ट 3 विमानं घुसून टाकले, पुरा डोक्याचा वापर केला आणि पुऱ्या 1 तासात 2 मजली ट्विन्स टावरच्या बिल्डिंग ओसामा बिन लादेननं खतम करून टाकला. अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेले 11-12 वर्ष, ठीक आहे, हातात नाही सापडला ओसामा बिन लादेन, ठीक आहे. तर ह्या ओसामा बिन लादेनले पैदा बी अमेरिकेनं केला होय. हे अमेरिकेचं शानपण होय. गद्दाफी, ठीक आहे, सिरिया लिबियाचे राष्ट्राध्यक्ष हे अमेरिकेनं पैदा केले. यायचा फायदा यशस्वी झाला का हे असेच करते. यायनं गद्दाफीले खतम केला, गद्दाफीले निर्माण बी यायनं केला आणि खतम बी यायनं केला. म्हणून यायच्या दूरच राहिलेलं बरं. आणि रशिया थोडासा बरा तरी आपल्याला मदत करते बाबा वेळोवेळी, पण यावेळेस रशियाची ही परिस्थिती चुकीची आहे, घेतलेला निर्णय चुकीचा आहे. म्हणून आपण जगात जेव्हा शीतयुद्ध सुरू झालं तर आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता का रशियाच्या बाजून जायचं का आपण अमेरिकेच्या बाजून जायचं. आपण रशियाच्याही बाजून नाही गेलो आणि आपण अमेरिकेच्याही बाजून नाही गेलो, पण आपल्याला मात्र तुम्हाला सांगतो, ठीक आहे, आपण रशियाच्या बाजून नाही गेलो तरी रशियानं आपल्याला वेळोवेळी मदत केली. हे जे मी तुम्हाला सांगितले ह्या सगळ्या रशियानं केलेल्या मदत होय. अन्नधान्य, पेट्रोलियम पदार्थ, युरेनियम, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला GSLV टेक्नॉलॉजीत आता आपण गगनयान मोहीम राबवणार आहे 2022 यावर्षी. आकाशात 3 अंतराळवीर पाठवणार आहे. त्या 3 अंतराळवीरासाठी अशी आकाशात माणसं अद्दर तरंग, ते 0 ग्रॅव्हिटी आहे. ते 0 ग्रॅव्हिटीची रूम आपल्यापाशी नाही आहे, आपल्यापाशी टेक्नॉलॉजी नाही, ते रशियापाशी आहे. रशिया म्हणे ठीक आहे तू नाराज नको हुमा, टेन्शन नको घेऊ, ते 3 माणसं काऊन 5 माणसं माझ्याकडे पाठव, मी त्याला ट्रेनिंग देतो. तर आपण त्याच्यासोबत ॲग्रीमेंट केलं का आम्हाला ट्रेनिंग द्या बा. तर आपल्याला स्पेस रिसर्चमध्ये असो, ब्रह्मोस नावाचं क्षेपणास्त्र, ठीक आहे, आपण ब्रह्मपुत्रा भारताची नदी आणि मॉस्को शहर ज्या नदीवर आहे त्या मॉस्कॉट नदीच्या नावावरून ब्रह्मोस नावाचं क्षेपणास्त्र बनवलं. तर हे सगळे आपल्याला रशियाने दिलं, ठीक आहे. आणि म्हणून मग आपण कोणाच्याच ताब्यात नाही गेलो, ठीक आहे. आपण मग एक संघटना स्थापन केली त्यावेळेस, नॉन अलाइनमेंट मुवमेंट, ठीक आहे. तर
हे जे दोन गट तयार झाले होते अलग अलग, एक NATO आणि एक रशियाकडून जास्त लोकच नव्हते, ठीक आहे. अमेरिका पैशावाला होता, त्याच्याकडं पहिले जाय आणि ते लय शहाणपण सांगे जगाला, पैशाला शहाणपण. तर नामची स्थापना केली. नामच्या संस्थापक सदस्यात भारत होता. अलिप्तवादी देशाचा नॉन अलाइनमेंट मुवमेंट, अलिप्तवादी देशांची संघटना. आज अलिप्तवादीमध्ये 113 देशाची संघटना आहे भाऊ जगात. युरोप दबदबा हिचा आणि त्याच्यात संस्थापक सदस्य संकल्पना नेहरूची आहे. जवाहरलाल नेहरू, मार्शल टिटो युगोस्लावियाचे राष्ट्राध्यक्ष होते. त्याच्यानंतर सुकारिनो इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष होते. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होते अब्दुल गमार नाशेर इजिप्त. यानं हे नॉन अलाइनमेंट मुवमेंट ही संघटना स्थापन केली. आपण कोण्याच देशाकडून जायचं नाही, आपण अलिप्त राहायचं, ठीक आहे. याले सपोर्ट करायचा नाही, त्याला नाही. भारतानं आताची परिस्थिती कशी आहे, आता कुठं राहिले पाहिजे, तर आता अलिप्तच राहिले पाहिजे. पाहून घेऊ नंतर, ठीक आहे. तर स्थापना 1961 ले झाली. 120 देश आता याचे सदस्य देश आहे आणि दर 3 वर्षांनी याची बैठक होते. हा मोठ्याल्या बैठकी होते. आणि तुम्हाला सांगतो आफ्रिकेतले पहा, आफ्रिकेत दक्षिण अमेरिका आणि बंद आफ्रिका खंड आणि भारतीय उपखंड पाकिस्तानपासून तर मंगोलियापासून, ठीक आहे, हे सगळे युक्रेनपासून सगळे देश, ठीक आहे, याचे सदस्य आहे. ठीक आहे. काहीचे नॉन अलाइनमेंट मुवमेंटचे 120 सदस्य देश आहे ना बे. युनोत 193 आहे. 193 पैकी 120 म्हणजे जवळपास 66% लोक नामचे सदस्य आहे. ठीक आहे. एवढी मोठी संघटना आहे. हिचा एक मोठा दबावगट चालते युनो. तेव्हा हे नामची परिषद, ठीक आहे, असे झेंडे लागून राहते. नॉन अलाइनमेंट मुवमेंटची दर 3 वर्षानं होते. तर हे खतरनाक काम आहे. म्हणून ठीक आहे, तो जो भाग आहे तो भाग रशियाचे पिटलेले तुकडे आहे. रशियाला अशी सुप्त मनातून इच्छा आहे का हे भाग मायात पुन्हा विलीन झाले पाहिजे. आणि ह्या जे पुतीन आहे, पुतीनची लई खतरनाक अलग स्टोरी आहे. पुतीन ह्या आता 20 वर्ष झाले रशियाचा राष्ट्राध्यक्ष आहे. ह्या एवढा खतरनाक आहे का याच्या विरोधात काही बी मोमललं तर, ठीक आहे, ह्या डायरेक्ट बेछूट, ठीक आहे, बेछूट त्या माणसाले, त्या संस्थेले एखादा पेपर असेल त्याला खतम केल्याशिवाय ठेवत नाही. तर त्याची स्टोरी नंतर सांगीन. पण आता सध्या जे परिस्थिती आहे तर ते परिस्थिती इतकी वाईट आहे का हे जे आपण पाहून राहिलो, ठीक आहे, तर अत्यंत वाईट अवस्थेत आहे. ठीक आहे. रशिया आणि युक्रेन, ठीक आहे. तर रशियाचं काही बिघडत नाही. रशिया लय खतरनाक आहे. ह्या डोनेस्टेक आणि लुहान्स्क नावाचे 2 भाग जे रशियन भाषा बोलते हे राज्य जिंकण्यासाठी हमला केला. तिन्ही बाजून हमला केला. आता तर फुल प्लॅन आहे कोणाचा, रशियाचा, का हे युक्रेनच बंद जिंकून घ्यायचं. म्हणून बिचारा, ठीक आहे, एकटा पडला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जगाला विनवणी करत आहे का आम्हाला मदत करा. कोणीही मदत करायला जायला तयार नाही. कारण रशियाने धमकी देऊन टाकली का आम्ही डायरेक्ट अणुबॉम्ब घालून देईन, ठीक आहे, जास्त केली तर ह्या जो भाग आहे, ह्या बेलारूस नावाचा वरत देश आहे, ह्या रशियाच्या फेवरचा आहे. ठीक आहे. बाजूले पोलंड आहे. हे बंद युक्रेनचं, ठीक आहे, बंद युक्रेनमधले लोक रशिया, हंगेरी, हे पहा हे इथं हंगेरी आहे. तर भारतानं हंगेरी, रोमानिया, ठीक आहे, त्याच्यानंतर पोलंड ह्या देशामध्ये झाले पाहिजे. भारतानं इथं आपले, ठीक आहे, भारताने इथं आपले लोक पाठवायला पाहिजे आणि इथून आपले युक्रेनमध्ये जे फसलेले पोरं आहे त्याला इथून रेस्क्यू करायला पाहिजे. कारण ह्या कीव नावाच्या शहरावर सुद्धा रशियानं सध्या हमला केला आहे. ठीक आहे. म्हणून सध्या परिस्थिती बिकट आहे. पहा रोमानिया, ठीक आहे, माल्डोवा, हे सगळे रशियातून पडलेले भाग आहे. हे पोलंड नाही, पोलंड युरोपात होता. हंगेरी आहे इथं, ठीक आहे. हे सगळे पोट्टे हंगेरी, रोमानिया, ठीक आहे, माल्डिया, ह्या सगळ्या देशात भारतानं झाले पाहिजे. वरतं बेलारूस आणि इथून आता इथं तर, ठीक आहे, इथून बेलारूस, इथून हे पोरं आपले बाहेर काढायला पाहिजे. बेलारूस, पोलंड, हंगेरी, रोमानिया, ठीक आहे, माल्डोवा, ठीक आहे, ह्या 2014ले, ठीक आहे, काबीज केला युक्रेनचा क्रिमिया भाग. आणि आता ह्या भाग काबीज करायच्या मागं लागला आहे. आता बंदच युक्रेन काबीज. ह्या एवढ्या भागात, ठीक आहे, रशियन भाषा बोलली जाते. आणि इथं काही बंडखोर लोक आहे, ठीक आहे, जे पोलंडले युक्रेनले विरोध करते. युक्रेनमध्ये आम्ही राहत नाही म्हणते, आम्ही रशियात जातो. म्हणून हे यायचा सपोर्ट, ठीक आहे, यायचा सपोर्ट रशियाला भेटून राहिला. आणि रशियात, ठीक आहे, रशियात हे जे युक्रेनमध्ये बंडखोर राहत होते यायले सडय हातानं आतापर्यंत रशिया मदत करत आला. आणि आता हे तर, ठीक आहे, रशियाला चान्सच भेटला का इथं हमला करायचा साल्याने. ठीक आहे. तो असं आहे. तर म्हणून हे पहा ह्या बंदा भाग पुरा ह्या क्रिमिया 2014ले जिंकून टाकला.
2014ला जिंकून टाकला आणि ह्या भाग आता घेण्याच्या तयारीत आहे. आता बंदा कीववर हमला केला आणि कीव घेतलं का युक्रेन आलं ताब्यात. राष्ट्राध्यक्षजी मारून टाकले किंवा अटक केली तर संपला विषय. ठीक आहे. म्हणून भारत सरकारनं रोमानिया, हंगेरी, स्लोव्हिकिया, पोलंड, ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे लिथोपिया, ठीक आहे, त्याच्यानंतर या देशात जाऊन भारतातल्या पुट्ट्याला वाचवायला पाहिजे. त्याची ठीक आहे त्याची गरज आहे. नोटो हे बाहेरून सपोर्ट करून राहिली, पण बिचारे एकटे राष्ट्राध्यक्ष कॅनडा, जपान, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी आम्ही म्हणते तुम्हाला सपोर्ट आहे. जर्मनी म्हणते का आम्ही तुम्हाला रणगाडे पुरवतो, ठीक आहे, अत्याधुनिक साहित्य पुरवतो. आता जर्मनी जर याच्यात उडी घेतली तर मग अत्यंत वाईट अवस्था होऊ शकते पुन्हा. ठीक आहे. आणि चीन पाकिस्तानचा सपोर्टच आहे. आपण अजूनही सांगितलं नाही का आमचा सपोर्ट कोणाला आहे का नाही. आणि लयच बिकट अवस्था सध्या झाली आहे. तर इतके खतरनाक झाली आहे का सध्या जी अवस्था झाली आहे. ठीक आहे. आणि हे पहा युद्धाचे फोटो. ठीक आहे. हे भयंकर युद्ध चालू झालं आहे दोन्ही देशाच्या दरम्यान. ठीक आहे. हे हमल्याचे ओरिजिनल फोटो आहे का जे ठीक आहे बॉम्बनं हल्ला चालू आहे. हे पहा हे सगळे नेस्तनाभूत करून टाकल्या बिल्डिंगा. ठीक आहे. हे पहा रे. ठीक आहे. लहान लहान पोरं ठीक आहे या युद्धात मरून राहिले. हे पहा हे काही ज्या लोकांचं काही लेणं देणं नाही त्या लोकांचंही याच्यात नुकसान होऊन राहिलं. ठीक आहे. तर हे असं आहे आता सत्यानाश. हे तर पाईपलाईनचं त्या व्हिडिओ सांगितलंच तुम्हाला. ठीक आहे. का नुकसान झालं. ठीक आहे. आता कोणापाशी किती अणुबॉम्ब आहे तर तुम्हाला सांगतो युद्ध जर अधिकच भडकलं तर अणुबॉम्बवर येऊ शकते, काही सांगता येत नाही. सगळ्यात जास्त 14,000 अणुबॉम्ब होते, कमी करत आणले. ठीक आहे. आता रशियापाशी अणुबॉम्ब किती आहे तर रशियापाशी अणुबॉम्ब आहे 6,375. ठीक आहे. अणुबॉम्ब 5,800 अमेरिकेपाशी आहे. ह्या दोघांपाशीच आहे, बापूसाहेबापाशी. जगातल्या लोकायले म्हणते का तुम्ही अणुबॉम्बची चाचणी नका करू. अबे जगाले शहाणपणा सांगता पहिले स्वतःचं तर पहा चोट्टे हो. यायच्यापाशी पहा अणुबॉम्ब किती आहे. ठीक आहे. हे अमेरिका जगाला शहाणपण सांगते का तुम्ही अणुबॉम्बची चाचणी नका करू. ठीक आहे. तुम्ही ठीक आहे कॉम्प्रेसिव्ह ट्रिटी, न्यूक्लिअर कॉम्प्रेसिव्ह ट्रिटीवर करार केला, करा, सही करा. भारताला म्हणे करा, भारताने केली नाही. तर 6,375, 5,800, चायनापाशी 320, ठीक आहे, फ्रान्सपाशी 290 आणि इंग्लंडपाशी 215 अणुबॉम्ब आहे. समजलं का. तर हे सगळे न्यूक्लिअर वेपन्सवाले देश आहे. जगात असं काही होऊ नये एवढीच अपेक्षा मी करतो. ठीक आहे. बराच मोठा व्हिडिओ झाला पण व्हिडिओ खूप चांगला केला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आठवणीनं. ठीक आहे. आणि हा इतर लोकांना बी पुरवा, कारण इतर लोकांना बी हे हिस्ट्री माहीत नाही. हे सर्व हिस्ट्री मी तुम्हाला सांगितली. ठीक आहे. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.